तर तिकडची जागा सगळी रिकामी झाली बघ, व्यवस्थित लावलं नाही, एका साईडला सगळं झालं, तर ती जागा पूर्ण रिकामी झाली. फक्त ते दोन आहेत ना तिकडं वरती चढायला बघ. एवढं सामान होतं बर्नरमध्ये, आपले मसाले हळद तेवढंच बरण्यात, बाकी सगळ्या ट्रॉल्या वगैरे साफ करून झाल्या, घासून व्यवस्थित अशा पुसून ठेवल्या. आता उद्या सकाळी उठल्यावरती सगळी भांडी वगैरे मांडून ठेवल्या आणि वरती पण सगळं काचेचे जे होते सामान ते पण सगळं घासून वगैरे ठेवलं. सगळ्या लाद्या वगैरे सगळं घासून झालं. फक्त राहिलेले आता फ्रीजच्या पाठीमागचं राहिलेली या फरशा धुवायच्या, त्यानंतर धुणार आणि खिडक्या पुसायच्या. पाण्याच्या शॉर्टेजमुळे आहे ना की मग थोडं काम राहिलेलं आहे, बाकी बहुतेक तर झालेली आहे. वरची सगळी पोटमाळा वगैरे साफ करून झालेलं आहे, सगळं साफ झालेलं आहे. फक्त तेवढाच कोपरा राहिलेला आहे बस. हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात? बरे आहात ना? तर माझी सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या साफसफाईची, आणि सुरुवातही आपण किचनपासूनच करतो. बेडरूम तर माझा वरचेवर म्हणजे दररोजचाच मी जेव्हा साफसफाई डेलीची असते त्यातच मी बेडरूम साफसफाई करून घेत असते. कपड्यांच्या घड्या वगैरे, कपाटे वगैरे पुसणं, त्यामुळे बेडरूमची काय माझी जास्त साफसफाई नाही आहे. बरे आता तर आता झाली आहे सकाळ म्हटली की आपल्या कामाची सुरुवात. तर आता मी इथे चहा घेते, देवपूजा वगैरे झालेली आहे, चपायचं पीठ मळले आणि भाजीसाठी मिरचीची गवार काढली. त्यासाठी आणली तेव्हाच लगेच मी आहे ना अशी कट करून ठेवते, म्हणजे आणि काय मला गडबड नको. तर मिरचीची गवार करणार आहे, चपात्या करणार आहे, आणि मग नंतर बाकीची काय असेल ती आवरावरी ती नंतर करणार. ओके. तरी संध्याकाळची वेळ आहे. आम्ही काय केलं, दुपारी थोडा वेळ होता तर लगेचच जाऊन सामान भरून आलो, कारण का उद्या परवापासून दिवाळी सुरू आहे आणि माझं अजून सामान पण भरलेलं नव्हतं. तर म्हटलं पहिले सामान भरून येऊ, कारण का ह्यांच्या ड्युटीमुळे ॲडजस्ट पण होत नव्हतं. यांना ड्युटीवरून येतानाच उशीर होतो आणि मग आल्यानंतर दमल्यासारखं होतं. तर मग मी चिवड्यांच्या डाळ्या, ओवा, मोती साबण, दिवाळी आली की मोती साबण हा एक आणलाय, चंदन एक आणि गुलाब हा यांनी बरे पडतात. काय मैदा, बारीक रवा, पातळ पोहे, लोण पाडलं ते माझं छोटंसं आहे ना कडधान्य, म्हणजे घरचं आपल्या किचन मध्ये जे लागणारं सामान आहे ना ते साठवण्यासाठी छोटंसं केलेलं कापड. ह्याच्यासाठी नव्हतं बनवलं खरं तर, मुलांच्या पुस्तकं वगैरे ठेवण्यासाठी केलेलं. पण आता काय ती नाहीये, दोघं पण नाहीये तिथे, मग मी त्याचा वापर आहे ना असं कडधान्य घरातलं सामान ठेवण्यासाठी, म्हणजे मला घ्यायला पण बरं पडतं आणि काय होतं मला कळतं पण काय आहे काय नाही, काय संपलंय ते. आणि कसं आहे किचन माझा छोटासा आहे आणि ट्रॉलरमध्ये एवढं सगळं सामान बसू शकत आहे. डब्यांसाठी मांडणी ठेवायची आणि लावायची कुठे हे पण प्रश्न आहे खरं, छोटा किचन असल्यामुळे. तर मी ह्या कपाटाचा उपयोग त्यासाठी केलेला आहे, आपले सामान ठेवण्यासाठी. म्हणजे भरपूर असं स्टॉकमध्ये असतं ना सामान की आपण गहू तांदूळ असं भरपूर मध्ये प्रमाणामध्ये भरतो, तर त्याच्यासाठी वेगळे कंटेनर आहेत, मोठे असे 10 किलोचे 15 किलो ते वेगळे बाहेर असतात गॅलरीमध्ये. तर असं तर यात मी सगळं सामान असं ह्या डब्यांमध्ये असं स्टोरेज करून ठेवतो, सगळं माझं असं स्टोअर केलेलं सामान. आणि हा दिवस आहे तिसरा दिवस, आणि ओंकार गौरी दोघं पण आलेले आहेत आणि त्यांची तयारी चाललेली आहे सजावट करण्याची. ते काम फक्त ह्या दोघांचं असतं, त्यांना कसं करायचे डेकोरेशन ते करतात. तर चला मग आता हे बघा, हे असा कचरा आहे, आम्ही तो केला आहे का तर आम्ही दिवाळीची तयारी करतो आहे. तिथं असा धूर झालेला आहे. ही तुमची परची ब्लॉगर, हा आपला देवबाप्पा,
तर कसं बरं ना सगळी. हे बघा गणपती बाप्पा साईडला टकलू बसला आपला. हे असं हे अशी गोष्टी येत राहतात, यांचं काय नाही एवढं. या बघा अशी बाहेर ते काय करायला लागतं, नाही केलं तर घरातनं काढून टाकतात माणसं आता. हां माणसं कशी बोलतात, घराची तर घरात कामं करायची तर नाही राहायची असं बोलतात. पुढे आलाय रे. आणि हा बघा हा आज आलाय पुण्यावरनं. काय करतोय रे? लाइटिंग लगा रहा हूँ। कितना रुपये दिया तेरे को? पैसे ही नहीं है। ऐसा ही काम कर रहा है तू? चल मैं तेरे को 500 रुपये देता इसके फ़ोन पे फ़ोन आया है, देखते हैं. दादा